जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या मानसिक क्षमता चाचणी या विषयातील घटक 9 अवकाश कल्पना म्हणजेच तुकडे जोडा यातील स्वाध्याय प्रश्न क्रमांक 1 ते 10 चे स्पष्टीकरण। अवकाश कल्पना म्हणजेच तुकडे जोडा या प्रकारच्या प्रश्नात प्रश्न आकृतीत काही तुकडे दिलेले असतात। हे तुकडे कोणत्याही कोनात फिरवून व परस्परांना जोडून तयार होणारी एकसंध आकृती उत्तर आकृत्यांमधून शोधायची असते। यासाठी पुढील पायऱ्या लक्षात ठेवाव्यात। 1. प्रश्न आकृतीत दर्शवलेल्या तुकड्यांना क्रमांक द्या। 2. क्रमांक 1 चा तुकडा निवडून त्यावर लक्ष केंद्रित करा। हुबेहूब असाच तुकडा कोणत्या उत्तराकृतीमध्ये आहे त्या उत्तराकृत्या लक्षात घ्या, इतर उत्तराकृत्या वगळा। या पायरीवर उत्तर मिळण्याची शक्यता असते। 3. क्रमांक 2 चा तुकडा निवडून त्यावर लक्ष केंद्रित करा। हुबेहूब असाच तुकडा दुसऱ्या पायरीवर मिळालेल्या कोणत्या उत्तराकृतीमध्ये आहे ते शोधा। आणि 4. याप्रमाणे इतर तुकडे उत्तराकृत्यांमध्ये शोधा। या पायऱ्यांचा अवलंब केल्यास तुम्हाला योग्य उत्तराकृतीपर्यंत पोहोचणे सुलभ होते। चला तर मग सुरुवात करूया अशा प्रकारचे स्वाध्याय प्रश्न सोडविण्याची। विद्यार्थी मित्रांनो, अवकाश कल्पना या घटकावर आधारित आपण स्वाध्याय प्रश्न या ठिकाणी आपण सोडविणार आहोत। पहिला प्रश्न आपल्यासमोर दिसतो आहे। बघा प्रश्न काय आहे। पुढील प्रत्येक प्रश्नात डावीकडे एक प्रश्नाकृती असून उजवीकडे A, B, C आणि D या उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत। प्रश्न आकृतीमधील तुकडे जोडून तयार होणारी आकृती ज्या उत्तर आकृतीमध्ये आहे त्या उत्तर आकृतीचे वर्णाक्षर असलेले वर्तुळ काळे करा। हा आपला प्रश्न आहे आणि या ठिकाणी हा प्रश्न क्रमांक 1 आपल्यासमोर दिसतोय। प्रश्नामध्ये विचारल्याप्रमाणे या ठिकाणी एक प्रश्नाकृती आहे आणि या उत्तर आकृती आपल्याला दिसत आहे। या प्रश्नाकृतीमध्ये सुट्टे भाग आहेत आकृतीचे आणि या सुट्टे भाग आपण ज्यावेळेस जोडू एकसंध जोडू त्यावेळेस आपल्याला याच्यापैकी योग्य तो पर्याय आपल्याला मिळणार आहे। आपण सर्वप्रथम काय करणार आहोत तर या ठिकाणी जे सुट्टे भाग आहेत त्या सुट्टे भागांना आपण क्रमांक देऊन घेऊ। हा 1 क्रमांक, हा 2 क्रमांक आणि हा 3 क्रमांक। आणि आता आपण ज्यांना क्रमांक दिला आहे तो आकार या उत्तर आकृत्यांमध्ये आपण सर्वप्रथम शोधणार आहोत आणि ज्या ठिकाणी किंवा ज्या आकृत्यांमध्ये हा आकार आपल्याला सापडत नाही त्या आकृत्या आपण सर्वप्रथम कट करत योग्य त्या उत्तरापर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला आता 1 क्रमांकाचा जो आकार आहे त्यावरती लक्ष केंद्रित करून आपण तो आकार आता शोधूया। बघा हा एक चौरस आकृती भाग आहे पण या ठिकाणी हा कोपरा थोडासा बाहेर आलेला आहे। असा आकार आपल्याला आता शोधायचा आहे। 1 क्रमांकाच्या आकृतीमध्ये असा कुठेच आकार दिसत नाही। 2 क्रमांकामध्ये बघा या ठिकाणी हा आकार आपल्याला दिसतो आहे म्हणून आपला हा योग्य पर्याय असू शकतो। 1 क्रमांकामध्ये तो नसल्यामुळे आपण हा भाग कट केला आहे। आता C क्रमांकाच्या आकृतीमध्ये असा जो 1 क्रमांकाचा आकार आहे तो कुठेही दिसत नाही। ही देखील आकृती आपण या ठिकाणी कट केली। D क्रमांकाच्या आकृतीमध्ये इथे आपल्याला दिसल्यासारखा वाटतो पण तो भाग वेगळा आहे कारण या ठिकाणची ही जी बाजू आहे या ठिकाणी अशी दिसत नाही म्हणून हा देखील आपला पर्याय होणार नाही। हा 1 क्रमांकाची आकृती आपल्याला इथे सापडलेली आहे। 2 क्रमांकाचा हा जो भाग आहे असा तो बघा कुठे सापडतोय या ठिकाणी हा 2 क्रमांकाचा भाग दिसतोय आणि 3 क्रमांकाची आकृती ही आहे। म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आकृती आपल्याला आता सापडलेली आहे ती आहे प्रश्न यामधील पर्याय क्रमांक B। म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर म्हणून आपण पर्याय क्रमांक B चे वर्तुळ या ठिकाणी भरीव काळे करून हे उत्तर आपण नोंदवित आहोत। 2019च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला हा एक प्रश्न होता। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे वर्तुळ भरीव गोल करण्यासाठी तुम्हाला पेन्सिलचा वापर परीक्षेमध्ये करायचा नाही आहे। पेन्सिलचा वापर करून तुम्ही अशा प्रकारचे क्रमांक देणे, आकृत्या रेखाटन करणे यासाठी तुम्ही पेन्सिलचा वापर परीक्षेमध्ये करू शकता। पण वर्तुळ उत्तर नोंदवण्यासाठी मात्र उत्तरपत्रिकेवरती उत्तर नोंदवण्यासाठी मात्र काळा बॉल पेनच वापरायचा आहे।
प्रश्न क्रमांक 2ची प्रश्नाकृती यामध्ये 1, 2, 3 आपल्याला भाग दिसत आहेत. तर या भागावरती आपण आता क्रमांक देऊन घेऊया. या जे सुट्टे भाग आहेत त्याला 1, हा 2 आणि हा 3. चला, आता असे भाग आपल्याला उत्तर आकृत्यामध्ये शोधायचे आहेत. उत्तर आकृत्यामध्ये या ठिकाणी 2 अर्धवर्तुळ दिसत आहेत. हा भाग याच्याशी जुळणारा नाही. सर्वप्रथम आपण ही आकृती रद्द करणार आहोत. पर्याय क्रमांक बी मध्ये देखील अशा प्रकारची हा जो आहे भाग तो दिसत नाही. हा देखील पर्याय रद्द झाला. पर्याय क्रमांक सी मध्ये देखील आपल्याला जसा भाग 1 क्रमांकाचा पाहिजे होता तसा नाही. हा देखील डी क्रमांकाचा पर्याय रद्द झाला. पर्याय क्रमांक सी मध्ये हा 1 क्रमांकाचा जो भाग आहे तो या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे. हा 2 क्रमांकाचा भाग बघा या ठिकाणी दिसतो आहे. आणि असा जो त्रिकोणाकृती असलेला हा भाग हा देखील या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे. म्हणून या तुकड्यांपासून एकसंध अशी आकृतीही तयार होणार आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक सी असल्यामुळे उत्तरपत्रिकेमध्ये नोंदवताना आपण सी क्रमांकाचे वर्तुळ भरीव काळे करून हे उत्तर आपण नोंदविणार आहोत. प्रश्न क्रमांक 3 मध्ये जी प्रश्नाकृती आहे यामध्ये एकूण 1, 2, 3, 4 हे सुट्टे भाग आपल्याला दिसत आहेत. चला, याला आपण सर्वप्रथम क्रमांक देऊन घेऊ. 1, हा 2, 3 आणि 4. चला, असे आता हे जे तुकडे आहेत यापासून बनणारी आकृती आपल्याला शोधायची. सर्वप्रथम हा 1 क्रमांकाची जी त्रिकोणाकृती आकृती आहे ती आपल्याला कुठे सापडते ते पाहू. पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला त्रिकोण आहे. या ठिकाणी देखील त्रिकोण आहे. हा असा आयताकार भाग आणि हा देखील आहे. पण या ठिकाणी यांचा आकार वेगळा आहे. हा त्रिकोण या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचा आहे. म्हणून हा देखील आपला पर्याय होणार नाही. या ठिकाणी पर्याय क्रमांक बी मध्ये 2 त्रिकोण आहेत. पण या ठिकाणी असलेले हे जे आयत आहेत ते वेगळ्या पद्धतीने दर्शवले असल्यामुळे हा देखील आपला पर्याय होणार नाही. म्हणून हा पर्याय आपण रद्द केला. पर्याय क्रमांक सी मध्ये बघा, हा 1 क्रमांकाचा जो त्रिकोण आपल्याला दिसतो आहे तो या ठिकाणी दिसतोय. 2 क्रमांकाचा त्रिकोण देखील आहे. हा 3 क्रमांकाचा आयत आपल्याला दिसतो आहे आणि 4 क्रमांकाचा आयत देखील दिसतो आहे. आपलं योग्य उत्तर हे असू शकतं. तरीही आपण पर्याय क्रमांक डी एकदा पाहणार आहोत. बघा, यामध्ये असलेला हा त्रिकोणाकृती भाग या ठिकाणी 2 त्रिकोण आहेत. पण हे जे 2 भाग आहेत 2 ते त्रिकोणाच आहेत. म्हणून ही देखील आपली आकृती नाही, कारण या आकाराशी ही आकृती जुळत नाही. आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक सीच आहे. कारण हे जे या ठिकाणी दिसणारे भाग आहेत ते जोडल्यानंतर अशीच आकृती आपल्याला मिळणार आहे. म्हणून या 3 क्रमांकाच्या प्रश्नाचं योग्य उत्तर उत्तरपत्रिकेमध्ये आपण सी क्रमांकाचे वर्तुळ भरीव काळे करून हे उत्तर नोंदविणार आहोत. प्रश्न क्रमांक 4 मध्ये आपल्याला बरेच भाग या ठिकाणी दिसत आहेत. आता आपण सर्वात मोठा भाग आहे त्यातला 1 क्रमांक देऊ. यानंतर हा 2, हा त्रिकोण 3, हा चौकोन 4 आणि हा चौकोन आहे याला 5 क्रमांक देऊ. चला, आता असे आकार आपल्याला या उत्तर पर्यायामध्ये शोधायचे. सर्वप्रथम हा जो मोठा चौकोन आहे असा आकार आपल्याला बघा कुठे दिसतोय. 1 मध्ये नाही, 2 मध्ये देखील नाही, म्हणजे पर्याय क्रमांक सी मध्ये सुद्धा नाही. पण पर्याय क्रमांक डी मध्ये हा जो आकार आहे तो या ठिकाणी दिसतो आहे. 1 क्रमांकाचा आकार सापडला आहे. 2 क्रमांकाचा हा जो चौरस आहे तो देखील या ठिकाणी सापडला आहे 2. 3 क्रमांकाचा हा त्रिकोण जो आहे तो छोटा त्रिकोण दिसतोय तो या ठिकाणी आहे. आणि 4 क्रमांकाचा हा मोठाचा त्रिकोण या ठिकाणी आहे. आणि 5 क्रमांकाची ही आकृती बघा या ठिकाणी आपल्याला दिसते आहे. म्हणजे हे जे सुट्टे भाग होते 5ही सुट्टे भाग जोडल्यानंतर ही एकसंध आकृती आपल्याला मिळते. म्हणून या 4थ्या क्रमांकाच्या प्रश्नाचं योग्य उत्तर किंवा योग्य पर्याय हा पर्याय क्रमांक डी असल्यामुळे या ठिकाणी आपण उत्तरपत्रिकेमध्ये 4 क्रमांकाच्या प्रश्नासमोरील डीचे वर्तुळ हे भरीव काळे करून हे उत्तर आपण नोंदविणार आहोत. प्रश्न क्रमांक 5ची ही प्रश्नाकृती यामध्ये एकूण 1, 2, 3 आणि हे 4 असे सुट्टे भाग या ठिकाणी दिसत आहेत. हे सुट्टे भाग आता आपल्याला उत्तर आकृत्यांमध्ये शोधायचे. बघा,
हा एक क्रमांकाचा त्रिकोण, या ठिकाणी असा जो त्रिकोण आहे तो पर्याय क्रमांक ए मध्ये दिसत नाही. पर्याय क्रमांक बी मध्ये त्रिकोण आहेत, पण याच्यापेक्षा हे थोडेसे वेगळी आकृती दिसते, कारण याच्यामध्ये एकूण 1 2 3 4 5 भाग आहेत. हा देखील आपला पर्याय होणार नाही. पर्याय क्रमांक ए देखील नाही. पर्याय क्रमांक सी मध्ये या ठिकाणी 4 भाग आपल्याला दिसत आहेत, ते हा योग्य पर्याय आपला असू शकतो. बघा, हा जो त्रिकोण दिसतोय तो या ठिकाणी आहे. यानंतर हा 2 क्रमांकाचा जो भाग दिसतोय तो या ठिकाणी दिसतोय त्याच्या खाली बाजूला, म्हणजे ही 1 आणि 2ची जी आकृती आहे ती या ठिकाणी आपल्याला दिसते आहे. 3 क्रमांकाचा हा त्रिकोण हा इथं दिसतोय आणि 4 क्रमांकाचा हा भाग आपल्याला या ठिकाणी दिसतोय, म्हणजे हा आपला योग्य पर्याय आहे. पर्याय क्रमांक डी मध्ये आपल्याला त्रिकोणच दिसत नाही, हा देखील पर्याय आपला रद्द झाला. या 5 क्रमांकाच्या प्रश्नाचं योग्य पर्याय आपल्याला सापडलेला आहे, तो म्हणजे पर्याय क्रमांक सी. या ठिकाणचे सर्व सुट्टे भाग एकसंधपणे जोडल्यानंतर ही अशी आकृती आपल्याला मिळणार आहे. म्हणून योग्य उत्तर आपलं पर्याय क्रमांक सी असल्यामुळे आपण या ठिकाणी सीचे वर्तुळ हे भरीव काळे करून उत्तरपत्रिकेमध्ये हे उत्तर आपण नोंदवित आहोत. यानंतर प्रश्न क्रमांक 6ची ही प्रश्नाकृती आपल्यासमोर दिसते आहे. यामध्ये फक्त 3च भाग असल्यामुळे ही आकृती सोप्या पद्धतीने आपल्याला सोडवता येणार आहे. जो मोठा भाग आहे त्याला 1 क्रमांक देऊ आणि जे छोटे भाग आहेत त्यांना आपण 2 आणि 3 क्रमांक देऊ. बघा, आता हा मोठा भाग जो आपल्याला शोधायचा आहे, या ठिकाणी हा वेगळ्याच पद्धतीने दाखवला आहे, पर्याय रद्द झाला. या ठिकाणी देखील नाही, हा देखील पर्याय रद्द झाला. पर्याय क्रमांक सी मध्ये बघा, हा जो भाग आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे, हा 1 क्रमांकाचा भाग. 2 क्रमांकाचा त्रिकोणाकृती हा जसा कोपरा भाग आहे तो देखील या ठिकाणी दिसतोय आणि हा देखील आपल्याला 3 क्रमांक दिसतोय. ही आकृती योग्य पर्याय आपला असण्याची शक्यता आहे. शेवटचा आपण जो डी क्रमांकाचा पर्याय आहे, या ठिकाणी आकार आहेत का आपण पाहू. या ठिकाणचा हा आकार या आकाराशी जुळत नाही, म्हणून हा देखील आपला पर्याय रद्द झाला. या 6व्या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक सी हे आता या ठिकाणी निश्चित झाले असल्यामुळे आपण सी क्रमांकाचे वर्तुळ उत्तरपत्रिकेमध्ये भरीव काळे करून हे उत्तर आपण नोंदविणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने हे वर्तुळ भरीव काळे करत असताना काळा भाग हा या वर्तुळाच्या बाहेर येणार नाही याची काळजी घ्या आणि वर्तुळामध्ये पांढरी जागा शिल्लक राहणार नाही याची देखील काळजी घ्या. प्रश्न क्रमांक 7 मध्ये ही जी प्रश्नाकृती आहे यामध्ये एकूण आता बघा, हा 1 2 3 आणि हे त्रिकोणाकृती चौथा भाग, अशा प्रकारचे एकूण 4 तुकडे या ठिकाणी दिसत आहेत. हे जोडल्यानंतर आता आपल्याला कशी आकृती मिळणार आहे ती पाहूया. सर्वप्रथम हा जो 1 क्रमांकाचा आकार आहे तो आता उत्तरामध्ये आपल्याला शोधायचा आहे. हा 1 क्रमांकाचा आकार या ठिकाणी तसा आकार असल्यासारखा वाटतो, हा देखील असल्यासारखा वाटतो, पण इतर आकार जे असे आहेत ते या ठिकाणी नाहीत, म्हणून आपण हा पर्याय रद्द केला. पर्याय क्रमांक बी मध्ये या ठिकाणचे जे 3 आणि 2 क्रमांकाचे आकार आहेत या ठिकाणी दिसत नाहीत, हा देखील रद्द झाला. पर्याय क्रमांक सी मध्ये हा जो 1 क्रमांकाचा आकार आहे तो या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे, हा आहे 1 क्रमांकाचा आकार. 2 क्रमांकाचा आकार इथं दिसतोय, 3 हा देखील आहे आणि 4 क्रमांकाचा हा त्रिकोण देखील या ठिकाणी आपल्याला दिसतोय. म्हणजे या प्रश्नाकृतीमध्ये असलेले सर्व आकार हे एकसंधपणे जोडलेले आणि ही अशी आकृती आपल्याला या ठिकाणी दिसते आहे. पर्याय क्रमांक डी मध्ये तसं काही नाही, कारण या ठिकाणी आपल्याला 2 आणि 3 क्रमांकाचे आकार इथं आहेत, पण हा जो 1 क्रमांकाचा आकार आहे तो देखील नाही आणि 4 क्रमांकाचा आकार देखील या ठिकाणी नाही, म्हणून हा आपला पर्याय नाही. आपलं योग्य उत्तर या ठिकाणी निश्चित झालं आहे, ते म्हणजे पर्याय क्रमांक सी. म्हणून आपण या ठिकाणी सीचे वर्तुळ भरीव काळे करून आपण हे उत्तर नोंदविणार आहोत. 2019च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला हा एक प्रश्न होता. प्रश्न क्रमांक 8 हा देखील सोपा प्रश्न आहे, कारण यामध्ये फक्त 3च सुट्टे भाग आहेत, 1 2 आणि 3 असे सुट्टे भाग जोडल्यानंतर आता कोणती उत्तर पर्याय आपल्याला सापडतो तो आपण शोधूया. हा त्रिकोण या ठिकाणी देखील त्रिकोण आहे, पण हा छोटा आहे आणि या ठिकाणी हे असे आयताकार भाग नाहीत,
म्हणून हा पर्याय आपला रद्द झाला. पर्याय क्रमांक बघा बीमध्ये हा जो त्रिकोण आहे 1 क्रमांकाचा तो इथं दिसतो आहे, म्हणून आपला हा पर्याय असण्याची शक्यता आहे. आता 2 क्रमांकाचा आकार बघा कुठे दिसतो आपल्याला. हा 2 क्रमांकाचा जो आकार आहे तो आपल्याला हा फिरवल्यानंतर या ठिकाणी दिसतो आहे आणि हा देखील या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. 2 आणि 3 क्रमांकाचा आकार देखील या ठिकाणी दिसतो आहे. इतर पर्याय आपण तपासून पाहूया. 1 क्रमांकाचा या ठिकाणी दिसत नाही कारण हा त्रिकोण वेगळ्या पद्धतीचा आहे आणि या ठिकाणी 3 भाग नसून 4 भाग या ठिकाणी आहेत. हा देखील आपला पर्याय नाही. पर्याय क्रमांक डीमध्ये फक्त हे त्रिकोणच दिसत आहेत 1 2 3, म्हणून हा देखील पर्याय आपला नाही. आपला योग्य पर्याय या ठिकाणी निश्चित होतो आहे, तो म्हणजे पर्याय क्रमांक बी. म्हणून या ठिकाणी बीचे वर्तुळ भरीव काळे करून हे आपण उत्तर नोंदवित आहोत. 2018च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. प्रश्न क्रमांक 9 यामध्ये हे 4 समभुज त्रिकोण दिसत आहेत आणि हे 4 त्रिकोण जोडल्यानंतर आपल्याला एकसंधपणे एक आकृती तयार होणार आहे. ती कोणती आकृती आहे ते आपल्याला आता या ठिकाणी शोधायचे. बघा हे त्रिकोण 4ही आहेत, एकाच आकाराचे आहेत. बघा पर्याय क्रमांक एमध्ये देखील आपल्याला हे तसेच 1 2 3 4 त्याच आकाराचे त्रिकोण आहेत, पण ही एकसंध आकृती नाही. या ठिकाणी ही स्पेस दिसते आहे, जागा दिसते आहे. ही एकसंध आकृती नाही. एकसंध आकृती म्हणजे सलग आकृती, यामध्ये कसल्याही प्रकारची मोकळी जागा नसणार आहे. पण या ठिकाणी ही स्पेस दिसते आहे, म्हणून ही देखील आपला पर्याय होऊ शकत नाही. पण यामध्ये सर्व आकार आहेत मात्र. पर्याय क्रमांक बीमध्ये बघा, पर्याय क्रमांक बीमध्ये हे 2 आकार आपल्याला इथले आहेत, पण या ठिकाणी हा तिसरा आकार आहे, याचे 2 भाग झालेत. हा देखील आपला पर्याय होणार नाही. पर्याय क्रमांक सीमध्ये हे 2 त्रिकोण इथं दिसत आहेत, पण या ठिकाणी हे जे वेगळे चौकोन आहेत, यामुळे ही एकसंध आकृती आपला पर्याय होणार नाही. पर्याय क्रमांक डीमध्ये बघा, हा 1 क्रमांकाचा त्रिकोण, हा 2 क्रमांकाचा त्रिकोण, 3 आणि 4 हे 4ही एकसारखेच त्रिकोण या ठिकाणी जुळल्यानंतर एकसंध ही अशा प्रकारचा मोठा हा त्रिकोण तयार झाला आहे. म्हणून या 9 क्रमांकाच्या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक डी या ठिकाणी आपण निश्चित करून उत्तरपत्रिकेमध्ये डी क्रमांकाचे वर्तुळ हे भरीव काळे करून हे उत्तर आपण नोंदवित आहोत. प्रश्न क्रमांक 10 या ठिकाणी हे वेगवेगळे 4 भाग आहेत. या ठिकाणचा हा पहिला भाग 2 क्रमांकाचा, हा छोटा त्रिकोण 3 आणि 4. या ठिकाणचे हे 2 आकार सारखे आहेत आणि हे 2 आकार देखील सारखे आहेत. आता असे आकार आपल्याला उत्तर पर्यायांमध्ये शोधायचे आहेत. 1 क्रमांकाचा पर्याय बघा, या ठिकाणी हा आकार आपल्याला वाटतो की याच्यासारखा आहे, पण या ठिकाणचे त्रिकोण बघा ते वेगळ्या पद्धतीचे आहेत. या ठिकाणचा जो काटकोन त्रिकोण आहे, या ठिकाणी काटकोन त्रिकोण नाहीत, म्हणून हा पर्याय आपला होणार नाही. पर्याय क्रमांक बीमध्ये आपण याचं निरीक्षण करणार आहोत. तर हे आकार या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. हे 1 क्रमांकाचा आकार जो आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे. हा 1 क्रमांकाचा आकार आहे. हा जो आहे तो 2 क्रमांकाचा आकार आहे. हा त्रिकोण देखील बघा, हा काटकोन त्रिकोण हा 3 आहे आणि हा 4 दिसतो आहे आपल्याला. ही आकृती आपले उत्तर असण्याची शक्यता आहे. दुसऱ्या पर्याय पण आपण तपासणार आहोत. बघा 1 आणि 2 क्रमांकाचे आकार या ठिकाणी नाहीत. या ठिकाणी आपल्याला 1 आणि 2 दिसत आहे तसा आकार, पण हा त्रिकोण जो आहे तो वेगळा आहे आणि फक्त या ठिकाणी 3च सुट्ट्या भागापासून तयार झालेली आकृती आहे. हा देखील पर्याय आपण या ठिकाणी रद्द करतो आहोत. या ठिकाणी आपला योग्य पर्याय हा पर्याय क्रमांक बी निश्चित करून आपण बीचे वर्तुळ या ठिकाणी भरीव काळे करून हे उत्तर नोंदवित आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण या आकृत्यांना योग्य क्रमांक देऊन तसे क्रमांकाची आकृती ही उत्तर पर्यायामध्ये आपण शोधतो आणि ज्या ठिकाणी तशी आकृती आपल्याला दिसत नाही असे एक पर्याय रद्द करून योग्य तो पर्याय निश्चित करून आपण योग्य ते उत्तरपत्रिकेमध्ये भरीव काळे करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या घटकांचा अभ्यास करण्यासाठी या व्हिडिओच्या उजव्या कोपऱ्यातील वरील बाजूस असलेले आय बटन प्रेस करून तुम्ही या मागील व्हिडिओंचा अभ्यास करू शकता.
किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या लिंकवर क्लिक करूनसुद्धा त्यांचा अभ्यास तुम्ही करू शकता. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझे स्मार्ट मराठी शिक्षक हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचे बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तेव्हा पुन्हा भेटूया व्हिडिओच्या नवीन भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.